आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मटण चिकन वादातनं सुरू झालेल्या राजकारणाची। स्वातंत्र्य दिनाला चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला आणि त्याला विरोध करताना राऊतांनी मात्र जहरी टीका केली होती। छत्रपती शिवरायांच्या काळात लढाया करणारे मावळे श्रीखंडपुरी खाऊन लढत नव्हते। महाराष्ट्राला नपुंसक बनवण्याचा हा प्रयत्न या सरकारनं सुरू केलेला आहे असंही राऊतांनी म्हटलंय। दरम्यान राऊतांनी वारकरी समाजाचा अपमान केला असून माफी मागावी अशी मागणी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली। त्यावर उत्तर देताना संजय राऊत हे पुन्हा संतापले। नपुसक लोक महाराष्ट्राला नपुसक बनवतायत, माफीची मागणी करणारे मराठीच आहेत ना असा सवालही राऊतांनी उपस्थित केला। संजय राऊत यांनी तमाम वारकऱ्यांची, टाळकऱ्यांची, धारकऱ्यांची आणि नाथ संप्रदायांची नाक घासून माफी मागितली पाहिजे। महाराष्ट्रात अशा पद्धतीनं वारकऱ्यांना नपुसक म्हणणं, नाथ संप्रदायाला नपुसक म्हणणं, टाळकऱ्यांना नपुसक म्हणणं, धारकऱ्यांना नपुसक म्हणणं हे सहन केलं जाणार नाही। संजय राऊत, तुम्हाला जे काही राजकारण करायचं असेल ते करा, परंतु अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेचा, महानुभाव पंथाचा, भागवत धर्माचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही। नक्कीच तुम्ही जे नपुंसक वक्तव्य केलं होतं त्यावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी माफी मागावी तुम्ही असं म्हटलंय। आणि ते नपुंसक लोक आहेत, त्यांना ते स्वतः नपुंसक असल्याचा भास होतो। महाराष्ट्राला नपुंसक करण्याचं काम सुरूच आहे ना, तर चुकीचं काय आहे? या राज्य हा मर्दांचा महाराष्ट्र होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र, अनेक सदैव शौर्याची गाथा गायली। पण गेल्या 10 वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा, दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा। परत सांगतोय, शंड व्हावा। तुम्ही माफी मागावी असं ते मागणी करतो, असे मागणी करतो। कोणी साला मराठी माणूसच आहे ना तो, काय त्याची स्वतःगिरी आहे? विचारा जाऊन त्याला। मी बरोबर बोललेलो आहे। नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला, मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर। पण महाराष्ट्र स्वाभिमानी